आता स्वयंवराचा दिवस आला, ठरलेला दिवस आला. सगळ्या मुली सुंदर सुंदर झाडं घेऊन तिथं पोहोचल्या. काहींना फुलं लागलेली होती, सुंदर झाडं घेऊन सगळ्याजणी पोहोचल्या. पण ही नोकराची मुलगी मात्र ती बिगर बी उगवलेली कुंडी घेऊन तशीच आली. आता सगळ्याजणी तिच्याकडे बघून हसू लागल्या. बघा ही आली कशाला, हिच्या कुंडीमध्ये तर रोप उगवलंच नाही तरी सुद्धा ही आली इथं. म्हणजे बरंच काही तिला बोलायला लागल्या. आता ज्यावेळेस राजकुमार तिथं येतो आणि सगळ्यांची रोपं बघतो, आनंदित होतो सगळ्यांची रोपं बघून. पण ज्यावेळेस ह्या कुंडीतलं न उगवलेलं जे बी बघतो, ते बी बघून तो लगेच निर्णय सांगून टाकतो की मी माझं लग्न ह्या मुलीशी करणार आहे जिच्या कुंडीत बी उगवलंच नाही. आता चर्चा चालू होते, असं कसं? राजकुमार तर म्हणले होते ज्यांचं रोप सुंदर आलेलं असेल मी तिच्याशी लग्न करणार. मग जिचं उगवलंच नाही तिच्याशी कसं काय लग्न करू शकतात? एक मुलगी धटाईनं पुढे येऊन विचारते सुद्धा, तुम्ही असं असं म्हणला होता, मग असं का? माझ्या कुंडीत बघा किती सुंदर गुलाब फुललेला आहे, पण हिच्यात तर काहीच उगवलेलं नाही, मग तरीही तुम्ही हिच्याशी का लग्न करताय? राजकुमार हसून उत्तर देतो की हिचं इमानदारीचं फूल फुललेलं आहे. का तर मी जी सगळ्यांना बिया दिल्या होत्या त्या भाजून दिलेल्या होत्या, ती कोणतीच बी उगवणारं नव्हतं. सांगण्याचा भाव फक्त एवढाच आहे की इमानदारी हा खूप मौल्यवान गुण आहे हो, आणि तो ज्याच्यापाशी आहे ना त्याला हरवू कोणच शकत नाही. म्हणून तर म्हणतात की ज्याच्यापाशी इमानदारी त्याला सलाम करेल दुनिया सारी. अहो, जेव्हा एखादा सोन्याच्या दागिन्यामध्ये हिरा जडवला जातो ना, तेव्हा तो दागिना सुद्धा सोन्याचा राहत नाही, तर हिऱ्याचा म्हणला जातो. अगदी तसंच हे शरीर सुद्धा माझं सोनं आहे, पण त्याचसोबत जर कर्म असेल ना सुंदर हिऱ्यासारखं, हिऱ्यामुळं जसं सोन्याचं मूल्य वाढतं ना, तसंच माझ्या कर्मामुळं माझ्या या देहाचं सुद्धा मूल्य वाढणार आहे. प्रेमाने बोला. धन्यरंकाज.